आज आपण पाहणार आहोत मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा फॉर्मॅट ज्याच्या करून तुम्हाला 80 पैकी 80 गुण नक्की मिळतील. तर हे जर तुम्हाला 80 पैकी 80 गुण मिळवायचे असतील तर तुम्ही याचा फॉर्मॅट लक्षात ठेवून त्याच्याविषयी अभ्यास करावा. कारण बेस्ट ऑफ 5 मध्ये हा विषय फार सोपा असल्याने तुम्हाला टक्केवारी 90च्या पुढे नक्की जाईल. की पहिल्यांदा जो आहे तर ते पॅराग्राफ असतात, आपल्याला माहिती आहे. उतारे जे आहेत ते उतारे प्रत्येकी 10-10 मार्काचे याप्रमाणे असतात. जो आहेत 2 पॅराग्राफ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या सीन पॅसेज म्हणजे तुमच्या पुस्तकातील येतो. आणि जो तिसरा आहे तो येतो, तो अपठित येतो. तर त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करा आणि गेल्या 3-4 वर्षातील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघा. त्याच्यातील पुन्हा एक कविता सुद्धा येते आपली स्वतःच्या पुस्तकातील. त्याच्यामुळे त्याच्यामधलेही तुम्हाला जे आहे काव्य सौंदर्य, जे तुम्हाला समजलेला अर्थ, काव्यपंक्तीचा सरळ अर्थ, तर ते पहा. आणि हा एक प्रश्न जो आहे तो खालील मुद्द्याच्या आधारे कोणत्याही संबंधी खालील प्रश्न सोडतात. ते मागील 3 प्रश्नपत्रिका पहा, त्यातील उत्तम लक्षण, आकाशी झेपकेरे आणि अजूनही ज्या मुख्य आहेत तर त्या कविता तुम्ही त्याचे कवी, विषय आणि आवडणे न आवडण्याचे जे आहे ती कारणे सुद्धा करा. रसग्रहणमध्येही तुम्ही प्रत्येक कवितेमधील मेन कविता दिलेल्या आहेत, जे PYQ म्हणजे मागील वर्षाचे त्यातील करा. स्थूल वाचन करा, तेही ठराविकच 3च धड्यातील असतात, 3 ते 4 धड्यातील. आणि त्यातील महत्त्वाचे जे दिलेले आहेत ते 3 प्रश्नपत्रिका तर त्याच्यातीलच असतात. मी या माझ्या जो चॅनेल आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत 23च्या 25च्या तर सोडवलेल्या आहेत. तर त्या पहा. परत सामासिक शब्द हे जे आहे 2 मार्काला, शब्दसिद्धी 2 मार्काला, 2-2 मार्कांनीही तुमचे चांगले टक्केवारी वाढू शकतात. पुन्हा वाक्प्रचार हे 4 मार्काला येतात. तर पुन्हा जे भाषावर घटकांवर आधारित व्याकरण असते, समानार्थी शब्द, समूहासाठी एक शब्दांचे एकवचन ओळखा आणि लेखन नियमानुसार लिहा. हे तर 100% येतं तुम्हाला. फक्त जे शब्द याच्यातील चांगला शब्द जो आहे, अचूक शब्द जो योग्य आहे, चिन्हासहित जोड शब्द तो व्यवस्थित येणे. विरामचिन्हे 1 मार्काला आहेत, तर सगळे विरामचिन्हे करा. पारिभाषिक शब्द जे तुमच्या पुस्तकाच्या मागे आहे त्याच्यातीलच येतात, मी मार्क मिळू शकतात उपयोजित पत्रलेखन लिहिल्यानंतर. परत तुम्हाला जे येत नसेल उपयोजित तर ते सुद्धा लिहू शकता तुम्ही. पुन्हा सारांश लेखन असतं, तो ऑप्शन आहे त्या पत्रलेखनाला. जाहिरात लेखन करा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन यामधल्या कुठल्याही 2 करायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या ते माझ्या चॅनेलला तुम्ही दिलेलं आहे. मी बघा, या पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने दिलेली जी गोष्ट आहे कथालेखनमध्ये ती वाढवून लिहू शकता. त्या लेखन प्रकाराची एक कृती कोणतीही ठरवा. त्यामध्ये प्रसंग लेखन किंवा आत्मकथन आणि वैचारिक लेखन, तर याच्यापैकी करायचं. पण माझ्या मते तरी आत्मलेखन सोपं आहे, कारण तिथं त्यांनी पॉइंट दिले आणि त्याच्याविषयी तुम्ही पॉइंट घेऊन त्याच्याविषयी 1.5 पान, 1.25 ते 1.5 पान लिहू शकता. किंवा प्रदूषण एक समस्या व उपाय हेही तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला याच्यापैकी हे जर अशा प्रकारे प्रश्न सोडवले तर 80 पैकी 80 मार्क नक्की मिळतील तुम्हाला. अजूनही तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल इतर विषयातही तर कमेंट करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.